ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। आज ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्याच ओवीच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। मंगलाचरण ज्याला म्हटलं जातं त्या मंगलाचरणाच्या माध्यमातून सामान्यपणे सर्व संतांनी श्री गणेशाचं वंदन केलेलं आहे, गणेशाचं स्तवन केलेलं आहे। माऊलींनी या ओवीच्या माध्यमातून पहिल्याच ओवीमध्ये श्री गणेशाचं थेट नाव तर घेतलेलं नाही आहे, पण वर्णन केलंय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की पहिल्याच अध्यायाला किंवा पहिल्या अभंगाला प्रारंभ करताना संतांनी श्री गणेशाचं वंदन केलेलं आहे। कोणत्याही कार्याच्या प्रारंभाला श्री गणेशाचं वंदन हे अत्यंत आवश्यक मानलं जातं, किंबहुना ते उचितही आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की गणेशाचं वर्णन किंवा गणेशाचं स्तवन, गणेशाचं स्मरण, गणेशाला वंदन हे प्रारंभी का करावं? सर्वांच्याच पाठातला एक श्लोक आपल्याला आठवण करून देतो। प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। प्रारंभी विनती करू गणपती, त्यामुळे प्रारंभी विनंती कोणाची, प्रारंभी प्रार्थना कोणाची? गणेशाची, गणपतीची। संत कवी दासगणू महाराजांचं नाव माहीत नाही असं कोणीच नसेल। दासगणू महाराजांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी एक ग्रंथ श्री गजानन विजय। आपल्याला सर्वांना कल्पना आहे गजानन विजय ग्रंथाच्या प्रारंभी म्हणजे मंगलाचरण करत असताना दासगणू महाराजांनी गणेशाची महती सांगितलेली आहे। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। म्हणजे प्रारंभी कुणाची प्रार्थना केलेली सर्व संतांनी संत कवी दासगणू महाराज सुद्धा दाखला देत आहेत, दृष्टांत देत आहेत, प्रमाण देत आहेत। कार्यारंभी तुझे स्मरण हे कुणाचं स्मरण आहे? श्री गणेशाचं स्मरण आहे। या मागचं व्यावहारिक कारण महत्वाचं आहे। म्हणजे आध्यात्मिक कारण जसं आपण नेहमीच विचारात घेतो, पण नेमकं त्याचं व्यावहारिक कारण काय याचं चिंतन केलं ना की आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत जातात। आपल्याला सर्वांना कल्पना आहे नावच एक गणपती म्हणजे गणांचा अधिपती, अधिपती म्हणजे प्रमुख, नायक, गणनायक म्हणून गणपतीला जी अनेक नावं आहेत त्याच्यात गणपती याच्याच प्रमाणे गणनायक सुद्धा आहे। बुद्धी दे गणनायका। आपल्या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि मग 10 इंद्रिय एकूण जे आहेत, दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळ काला, आपल्याला सर्वांना प्रमाण पाठ आहेत। पण या सर्व इंद्रियांचा स्वामी जर कोण असेल तर तो शरीरातलं न दिसणारं असं मन आहे। या मनाच्याच माध्यमातून या 10 इंद्रियांचं नियंत्रण आपण करत असतो। किंबहुना हे मन ज्याला ताब्यात घेता आलं त्यांनी सर्व इंद्रियांना जिंकलं। म्हणजे मारुतरायांचं वर्णन करताना बुधकौशिक ऋषी म्हणालेत मनोजवम मारुतो तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम। पण मनोजव एवढा सोपा नाही हो, मनाला जिंकणं एवढं सोपं नाहीये। आणि मनरूपी गणपती ज्यांनी जिंकला त्याला सर्व इंद्रिय ताब्यात आले। म्हणून तर तुकोबाराय सुद्धा म्हणालेत आधी मन घेई हाती तोची गणांचा गणपती। त्यामुळे मन ताब्यात घेता येणं हे जर नाही घडलं तर मग मंगलाचरण कसं घडेल? त्यामुळे गणेशाचं स्तवन करायचंय, गणेशाला शरण जायचंय, गणेशाला प्रार्थना करायची। पण व्यावहारिक अर्थही आम्हाला लक्षात आला पाहिजे की केवळ गणनायक गणेश म्हणून नाही, स्वानंदपुरातले गणपती म्हणून गणेश नाही, ते तर आहेच, त्यांच्या स्मरणाशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही। मात्र त्याचप्रमाणे व्यावहारिक बाजू लक्षात घ्यावी लागते की आपल्या शरीरातल्या दश इंद्रियांचा जो स्वामी आहे, जो या गणांचा पती म्हणजे अधिपती आहे, जो गणांचा नायक आहे म्हणजे मन आपलं, याला ताब्यात घेतल्याशिवाय आध्यात्मिक वाटचाल तरी कशी सुरू होणार हो? आपल्याला नेहमीच कल्पना द्यावीशी वाटते
एकादशीचं व्रत करताना अनेकांना असं वाटतं की उपवासाचे काही पदार्थ खाल्ले म्हणजे एकादशीचं व्रत झालं. नाहीये तसं. 10 इंद्रियांचा स्वामी असलेला 11वं न दिसणारं इंद्रिय म्हणजे मन, त्याला ताब्यात घेता येणं, त्याच्यावर संयम मिळवणं, त्याच्यावर नियंत्रण मिळवणं ही खरी एकादशी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या या पहिल्या ओवीचं जेव्हा आपण चिंतन करायला बसतो तेव्हा लक्षात असं येतं की या सर्व गणांचा, या 10 इंद्रियांचा जो स्वामी आहे, नायक आहे, तो गणनायक म्हणजे आपलं मन, त्याला प्रथम ताब्यात घ्यावं. 9वा अध्याय काढून पहा ज्ञानेश्वरीतला. माऊलींनी पहिल्याच ओळीमध्ये ग्वाही दिली आहे, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखांसी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणाले ते माझं प्रतिज्ञोत्तर आहे. फक्त तरी अवधान एकले दिजे. अवधान कशाच्या माध्यमातून, लक्ष कशाच्या माध्यमातून देणार? मन एकाग्र झाल्यावर देणार. त्यामुळे आधी विचार केला गेलाय मनाचा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनाचा विचार करत असल्यामुळे गणेशाचं वंदन करायचं याचा अर्थच आपल्या लक्षात असा येतो की या मनाला आपल्या ताब्यात आधी घ्यावं लागतं. आपल्याला कल्पना आहे की सर्व संतांनी, अगदी माऊलींसह आपण आता जे चिंतन करतोय, गणरायाचं स्मरण का केलं आपल्याला कल्पना आहे. एक श्लोक आहे, कार्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कार्यारंभे विवाहेच, कार्याच्या प्रारंभी सुद्धा, विवाहाच्या वेळी, प्रवेशे निर्गमे तथा, प्रवेश करताना, बाहेर पडताना, निर्गम म्हणजे बाहेर पडणं, संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. आता एखाद्याच्या मनात प्रश्न येईल, आता कुठला संग्राम राहिलाय? आम्ही कुठे संग्रामात लढणारे सैनिक आहोत? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, हे तुकोबरायांचं प्रमाण आपल्याला माहीत नाही का? मुळामध्ये आपली स्वतःची लढाई आपल्याशी सुद्धा असते. मनामध्ये सुद्धा 2 प्रकार जे आहे, चांगलं मन, वाईट मन, सुबुद्धी कुबुद्धी, यांच्यातही द्वंद्व सुरू आहे. आणि म्हणून तर आपुलाची वाद आपण असे, म्हणजे लक्षात असं असेल की या मनाला ताब्यात घेण्यासाठी म्हणून जर आपल्याला हे सगळं चिंतन करावं लागत असेल तर कार्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा आणि संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. आता एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की याचा व्यावहारिक अर्थ वेगळा आहे आणि आध्यात्मिक अर्थही थोडासा वेगळा आहे. कार्यारंभे याचा अर्थ अगदी वरवरचा अर्थ व्यावहारिक विचारात घेतला तर काय होतो? कोणत्याही कार्याच्या आरंभाला, कार्यारंभे, कुठल्याही कार्याच्या प्रारंभी, कार्य सुरू करण्यापूर्वी आपण गणरायाचं स्तवन करतो. गणरायाचं स्तवन केलंही पाहिजे. पण आपल्याला लक्षात असं येतं की कोणत्याही कार्यारंभी याचा अर्थ मंगल कार्यारंभ असेल, कुठलाही मंगल प्रसंग असेल, गृहप्रवेश करताना असेल, या सगळ्या वेळी, आणि परगावी जाताना असेल, आणि कुठली मोहीम हातामध्ये घेताना असेल, या कार्याच्या प्रारंभी प्रस्थान काळी सुद्धा निश्चितपणाने आपल्याला त्या मंगलमूर्ती गणेशाचं स्तवन करावं लागतं. हा भाग विसरून नाही चालत. मग आपल्याला चिंतन करताना असं लक्षात येतं की एकदा गणरायाची कृपा झाली की विघ्नस्तस्य न जायते, त्याचं स्मरण केलं, त्याचं चिंतन केलं, त्याला जर शरण गेलो आपण गणरायाला, कुठलंच विघ्न येत नाही. तो विघ्न हरताय, सुख करता दुःख हरताय. आणि म्हणून त्याचं स्तवन करावं. वरवरचा विचार आपण केला की कार्यारंभी म्हणजे कोणत्याही कार्याच्या प्रारंभी, पण त्याचा सखोल अर्थ लक्षात घ्यावा लागतो. 4 आश्रम आपण जे मानलेले आहेत त्यातला पहिलाच आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे आश्रम व्यवस्थेत प्रवेश करताना पहिला टप्पा आहे तो ब्रह्मचर्य आश्रम. त्यात प्रवेश करताना गणरायाशिवाय कुणाला शरण आपण जाणार? कारण या ब्रह्मचर्याश्रमाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्जन करायचंय. आणि हे विद्यार्जन करत असताना बुद्धीची देवता, विद्येची देवता म्हणून आपण गणरायांकडेच पाहतो ना. आणि म्हणून त्यांना शरण गेल्याशिवाय विद्या कशी मिळेल? बरं, ज्याला आम्ही विद्या असं मानतो त्याला अध्यात्म विद्या नाही समजत, ती अनेकदा अविद्या ठरते. त्या विषयात आत्ता शिरणार नाही कारण तो आपला प्रतिपाद्य विषय नाही आत्ताचा. पण आम्ही ज्याला विद्या असं समजतो ती केवळ पोटभरू विद्या आहे.
ह्या विद्येच्या सहाय्यानं या कलियुगातून आम्हाला संतरून जाता येतं, भवसागर पार करता येतो. असं ज्ञान, अशी विद्या म्हणजे खऱ्या अर्थाने विद्या आहे. मग या विद्येच्या प्रारंभी कुणाला शरण गेलं पाहिजे? ही विद्या दान करणारा, ही विद्या आम्हाला देणारा हा गणराय आहे. त्यालाच तर आम्ही शरण गेलं पाहिजे. हा त्यातला अगदी साधा भाग आहे. एक उदाहरण सहज सुचलं म्हणून दृष्टांत म्हणून ठेवतो. अनेकदा आपण ज्याला विद्या म्हणतो ना, ती कुचकामी असते, त्याचा काही उपयोग आपल्याला नसतो. एका गावामध्ये एक आईचा एकुलता एक मुलगा, वडील नसतात त्याला, आई एकटीच बिचारी त्याचा सांभाळ करत असते. आणि वयाच्या 8व्या वर्षी हा मुलगा अचानक घर सोडून गायब होतो. आजच्या काळासारखी व्यवस्था नव्हती. पोलीस ठाण्यात जाऊन त्याची तक्रार नोंदवा, मग वायरलेसच्या माध्यमातून सगळीकडे संदेश जातील, व्हॉट्सॲपवर आजच्यासारखे सगळीकडे फोटो झळकतील, काही नव्हतं. आई बिचारी सर्वत्र शोध घेऊन थकते, लोकांना सांगते माझा मुलगा, माझा बाळू कुठे गेलाय बघावं. सगळे शोध घेतात, प्रयत्न असफल ठरतात, शोध नाही लागत. आई निराश होते, पण तरी सुद्धा मनातला आशेचा किरण विझू देत नाही. रोज घराच्या दाराकडे डोळे अगदी ज्याला आसुसलेल्या नजरेनं पाहणं म्हणतो ना, अशी डोळे लावून बसते. 1 नाही 2 नाही, तब्बल 12 वर्ष जातात. आपल्याला कल्पना आहे गुरुगृही पूर्वी 12 वर्ष जात असत, म्हणून तर तप म्हटलंय. 12 वर्षाच्या कालावधीला तप आपण म्हणतो. हा गुरुगृही जाऊन विद्या शिकून येतो. आता स्वरूप बदललंय. 8 वर्षाचा घर सोडतानाचा बाळू आणि आता 12 वर्ष गेलेत, 20-21 वर्षाचा तरुण असलेला हा बाळू, दाढी छातीपर्यंत रुळतीये, केस जटांसारखे मानेवर रुळतायत, भस्म लावलेलं आहे, त्रिपुंड आहे. आणि हा तेजस्वी असलेला हा, कारण विद्येचं तेज थोडंसं येतच ना, हा तेजस्वी मुलगा आपल्या गावी येतो. 12 वर्षात सर्वच जण बदललेले आहेत. शेजारच्या घरातली आईची मैत्रीण, म्हणजे जिला आपण मावशी आपण नेहमी म्हणत असतो, अशी मावशी त्या नदीवर कपडे धुत असते. हा जातो आणि तिच्या पाया पडतो. ती एकदम टसकते. अहो साधू बाबा, बैरागी बाबा, तुम्ही माझ्या काय पाया पडता? अहो आम्ही तुमच्या पाया पडलं पाहिजे, कारण ती ओळखत नाही त्याला. तो म्हणतो मावशे, अगं कमाल करते, ओळखलं नाही का मला? तुझ्या शेजारच्या घरातला मी बाळू. एवढं म्हटल्यानंतर ती मावशी त्याला ओरडते, अरे मूर्खा, माझ्या काय पाया पडत बसला? जा, तुझ्या आईच्या डोळ्यांच्या खाचा झाल्यात, आता आईला भेटायला जा, आई वाट पाहते तुझी. अरे अन्न सुद्धा नीट तिला जात नाहीये रे. 12 वर्ष बाळू कुठे गेला होतास रे? छाती फुगवून सांगतो, मावशी तुला काय वाटतं, मी वेळ घालवायला गेलो होतो का? अगं मी विद्यार्जनासाठी गेलो होतो, विद्या शिकण्यासाठी गेलो होतो. मावशी म्हटली, कुठली विद्या? याला हठयोग म्हणतात. आता मावशीला विचारायला हठयोग काय माहिती हो? मावशी म्हणते, म्हणजे अगं तुला नाही समजणार, ते शिकावं लागतं. अरे पण मग समजेल असं सांग ना. हा विचारतो, मावशी समोर काय आहे? मावशी म्हणते, अरे तेवढं मला कळतं, ती नदी आहे, त्यात पाणी आहे. मावशी, या नदीवरनं चालत चालत जाशील का ग? न बुडता पलीकडे जायचं, न बुडता, आणि पलीकडनं परत यायचं. मावशी म्हणते, असं नाही काही मी शिकले कधी. मग त्यासाठीच 12 वर्ष घालवली म्हटले. मी उगाच नाही घालवली 12 वर्ष, हे शिकून आलोय. आणि खरंच मावशीला तो नमस्कार करतो, पाण्याला नमस्कार करतो नदीच्या, आणि भरभर 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 नदीच्या ऐल तीरावरनं निघतो, चालत चालत पैल तीरावर जातो, पैल तीरावरनं परत येतो, पुन्हा मावशीला नमस्कार करतो. मावशीला म्हटलं, मावशी बघितलं, न बुडता मी पाण्यातनं पलीकडे गेलो आणि पाण्यावरनं परत आलो. मावशी डोक्याला हात लावते. मावशी एवढंच म्हणते, अरे मूर्खा, एवढंच शिकायचं असेल तर मला नाही का सांगायचंस? अरे मी तुला सोपा मार्ग दिला असता. 4 आणे दिले की नावाडी सुद्धा पलीकडे या ऐल तीरावरनं पैल तीरावर नेतो, परत आणून सोडतो. 12 वर्ष घालवायची काय आवश्यकता होती? आपल्या लक्षात आलं असेल, ज्याला आम्ही विद्या समजतो त्याला अध्यात्म विद्या म्हणत नाही. आता लक्षात आलं असेल की खरं विद्यार्जन करायचं असेल तर श्री गणरायांनाच शरण जावं लागतं, हे आमच्या सहज लक्षात येईल. आणि म्हणून कार्यारंभे म्हणजे ब्रह्मचर्याश्रमाच्याच प्रारंभी, कारण ती भव तरण्याची व्यवस्था आमच्या आम्ही ब्रह्मचर्याश्रमात करत असतो. विवाहेच म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करताना सुद्धा गणरायांचं स्तवन करावं लागतं ना, श्री गणरायांना शरण जावं लागतं ना, तरच आम्हाला गृहस्थाश्रम साध्य होऊ शकतो.
आणि आपल्याला कल्पना आहे गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांमध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो. धन्यो गृहस्थाश्रम, कारण या गृहस्थाश्रमात असलेल्या व्यक्तीच ब्रह्मचर्य आश्रमातले असोत, वानप्रस्थाश्रमातले असोत किंवा ज्याला आपण संन्यासाश्रम म्हणतो, अशा उरलेल्या तिन्ही आश्रमांचा आधार गृहस्थाश्रमी होऊ शकतात. हा गृहस्थाश्रम माझा खूप चांगला होऊ दे, यासाठी सुद्धा शरण कोणाला जावं लागतं? श्री गणरायांना शरण जावं लागतं. आपल्या सर्व कुटुंबांच्या आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे तिन्ही आश्रमातल्या व्यक्तींच्या पालन पोषणाची जबाबदारी असल्यामुळे गणरायांना आपण शरण जाऊन सांगतो की या दुसऱ्या आश्रमात म्हणजे विवाहेच्या याला सुद्धा तुमचं सहकार्य पाहिजे, तुमचे आशीर्वाद पाहिजे, तरच हा दुसरा आश्रम आमचा यशस्वी होऊ शकतो. प्रवेश आहे, वानप्रस्थाश्रमातला प्रवेश सोपा आहे असं वाटतं का हो? वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणं हे बोलायला सोपं आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगू आपल्याला, एक पाय संसारात आणि एक पाय संन्यासाश्रमाच्या दिशेने, अशी अवस्था ती वानप्रस्थाश्रम आहे. आता उरलं उपकारापुरता अशा स्वरूपाची दृढ भावना बोलण्याच्या पातळीवर नव्हे, व्यवहाराच्या पातळीवर आमच्याकडनं घडत असेल तर त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. किती वर्ष या प्रपंचात आम्ही स्वतःला गुरफटून ठेवणार? कधीतरी आम्हाला याचा त्याग करण्यासाठी मनाची तयारी आम्हाला करावी लागते. म्हणून वानप्रस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे. हा प्रवेश अनासक्ती मनात निर्माण झाल्याशिवाय कसा यशस्वी ठरेल? आणि जर ही प्रपंचाबाबतची अनासक्ती आमच्या मनात खरंच निर्माण व्हावी असं वाटत असेल, आमचा वानप्रस्थाश्रमातला प्रवेश योग्य तऱ्हेने व्हावा असं वाटत असेल, तर शरण कोणाला जावं लागेल? श्री गणरायांनाच शरण जावं लागेल. आणि म्हणून प्रवेश आहे याच्यामध्ये नातेवाईकांमध्ये राहायचं, घरातल्या कुटुंबियांबरोबर राहायचं, पण असून नसल्यासारखं. दासगणू महाराजांच्या भाषेत सांगू, गार पाण्यात राहते परी न आत पाणी शिरू देते. गजानन विजय ग्रंथ काढून पहा. पद्मपत्राची ये परी अलिप्त असावे संसारी किंवा निर्धारी. आता लक्षात येईल, या वानप्रस्थाश्रमातल्यासाठी कार्यारंभे विवाहेच प्रवेशे आणि निर्गमे तथा. वानप्रस्थाश्रम पूर्ण झाल्यावर संन्यासाश्रमामध्ये म्हणजे या सगळ्या प्रपंचाचा, या ज्याला आपण काय म्हणू लौकिक जगाचा त्याग करून निर्गमे तथा इथून बाहेर पडणं, यासाठी जी मनाची तयारी आहे, फार कशाला? हे जग सोडून कधीतरी प्रत्येकाला जायचंय. हे माहीत नाही का आम्हाला? हे कळत नाही का आम्हाला? पण कळतंय पण वळत नाही, अशी आमची दुर्दैवी अवस्था आहे. आमची मानसिक तयारीच निर्गमाची होत नाहीये. ती तयारी सुद्धा करून घेण्याचं उत्तरदायित्व शरण जर आपण गणरायांना गेलो तर ते स्वीकारतात आणि आमच्या मनाची तयारी करतात. मन गुंतून राहणं हे जसं वानप्रस्थाश्रमात तुटलं पाहिजे, तसंच यातून कधीतरी आम्हाला बाहेर पडायचंय. आता माझं काही नाही, इदं न मम, अशी अवस्था मनाची करून घेण्याचं आपण उत्तरदायित्व जर सोपवलं गणरायांकडे तर ते आनंदाने स्वीकारतील आणि आमच्या मनाची तयारी करून घेतील. म्हणून निर्गमे सुद्धा उभा केलेला प्रपंच आणि सर्व नाती यांना प्रसंगी तिलांजली देता आली पाहिजे, ही अवस्था आली पाहिजे. तुकोबारायांचा विश्ववंद्य जगद्गुरू संत श्री तुकोबारायांचा अभंग काढून पहा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माय, म्हणती यमधर्म हाय हाय. यामध्ये थोडासा अंतिम भागाकडे गेलं की लक्षात येतं, दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. ही दिली तिलांजली कुळ नाम रूपासी म्हणायला सोपं आहे, पण हेच निर्गम करणं, हे निर्गमन होणं गणरायांच्या कृपेशिवाय कसं शक्य? म्हणून प्रवेशे निर्गमे तथा आणि संग्रामे संकटे चैव. याचा अर्थ प्रत्यक्ष युद्धाला तर जाताना गणरायांचं पूजन सर्व सैनिक करायचेच, पण केवळ तेवढ्यासाठी नाही, आजचं जीवन सुद्धा, दैनंदिन जीवन सुद्धा अहो साधं गाडीमध्ये जायचं असेल तर गाडी वेळच्या वेळी मिळेल ना, गाडी वेळेवर येईल ना, मी माझ्या कार्यालयात व्यवस्थित वेळेत पोहोचेन ना, साहेबांचा ओरडा तर नाही खावा लागणार ना, मला उतरता नीट येईल ना, त्या स्थानकावर गर्दी असली तरी सुद्धा येताना मला लोकलमध्ये चढता येईल ना, मला जागा मिळेल का बसायला? एक ना दोन किती प्रकारची युद्ध आमच्या समोर व्यावहारिक स्वरूपाची ठेवलेली आहेत. यासाठी
आणि आध्यात्मिक स्वरूपात बोलायचं झालं तर मनातले संकल्प विकल्प या सर्वांचा जर विचार आपण केला तर हाही युद्धाचाच भाग आहे आमच्या लक्षात येतं. म्हणून संग्रामे संकटेचैव, संकट तर काय, प्रपंचात आहोत म्हटल्यानंतर संकटांची अनेकदा मालिका सुद्धा येऊ शकते. येऊ देत, पण आम्हाला त्याचा विसर नाही पडता कामा, भगवान परमात्म्याचा विसर नाही पडता कामा. आमची अवस्था काय असते सांगू? आमचे मोरोपंत पराडकर छान एक आर्या सांगून गेलेत. सौख्यात नाठवे हरी, संकट समयास हरिपाठ. सौख्यात नाठवे हरी, नाठवे म्हणजे न आठवे. सौख्यात नाठवे हरी, पण संकट समयास हरिपाठ. सुखात आम्हाला त्याची कुठे आठवण येते हो? दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे न कोय. जब सुखमे सुमिरन करे तो दुःख काहे कोय. कबीर महाराज पण म्हणून गेले. सौख्यात नाठवे हरी मोरोपंत म्हणतात, पण संकट समयास हरिपाठ. अहो परिपाठ हाची लोकी, धावी मग तो तसाच हरी पाठ. संकट समयात जर आम्ही हरिपाठ करत असू तर तो हरी सुद्धा पाठ दाखवल्याशिवाय आम्हाला राहत नाही, असा इशारा आम्हाला मोरोपंत या आर्याच्या माध्यमातून देतात. आणि म्हणून संग्रामे संकटेचैव, एकदा आम्हाला ही सवय लागली की प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो दुःखाचा असो, साधा असो युद्धाचा असो, आम्ही गणरायांना विसरणार नाही, आम्ही भगवान परमात्म्याला विसरणार नाही. एकदा दृढ निश्चय झाला आणि तसं वर्तन आमचं घडायला लागलं की त्याची कृपा झाल्याशिवाय काय राहिलं. आणि म्हणून गणेश पूजन हे संग्रामे संकटेचैव मग विघ्नस्तस्य न जायते. अर्थात हे सगळं पाहिलं आपण की मंगलाचरण हे प्रत्येक संतांनी केलेलं आहे, गणरायाचंच केलेलं आहे. गणरायांना का शरण जायचं इथपर्यंत आपण पाहिलं. एक प्रश्न आता उपस्थित करतो, हे सगळं खरं आहे, पण मग ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलंय. थेट गणेशाचं नाव पहिल्या ओळीत घेतलेलं नाही, ओमनी सुरुवात केले. असं नेमकं का, याचंही चिंतन आपण करणार आहोत, पण ते दुसऱ्या पुढच्या भागामध्ये आपण करणार आहोत. या ठिकाणी इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. ओम रामकृष्ण हरी.